हॅलो, तर आज आहे शादी स्टायलिंग सिरीजचं पार्ट 6 ज्यासाठी मी मस्त सुंदर ब्लू कलरची साडी नेसणार आहे. ओके, सो मेकअप इज डन, साडी पण नेसून झाली आहे, खूपच सुंदर कलर दिसतोय. सो आता हेअरस्टाईल करता करता मी तुम्हाला सांगते की मी दुकानात जेव्हा साडी घ्यायला जाते तेव्हा मी काय पॉईंट्स लक्षात ठेवते. सो फर्स्ट, तुम्ही दुकानात कुठेही बघाल असे जाड बॉर्डरवाले साडीज शोला लावलेले असतात, बट तुम्हाला आत गेल्या गेल्या त्यांना विचारायचं आहे की बारीक बॉर्डरवाली साडी द्या. सो तुम्ही बघाल की माझे मॅक्सिमम सगळ्या साड्या आहेत ना त्या बारीक बॉर्डरच्या आहेत. सो तो बारीक बॉर्डरचा फायदा काय आहे ना, ते जास्त नाजूक दिसलं जातं आणि जाड बॉर्डर कोणाला सूट करते माहिती आहे, ज्यांच्याशी प्रॉपर ब्रॉड शोल्डर असेल अशा लोकांना ना जाड बॉर्डर सूट करतात. नाहीतर मग बारीक बॉर्डर खूप असं नाजूक आणि छान दिसतं. आणि आपण जेव्हा ज्वेलरी वगैरे पण घालतो ना तर ते बॉर्डरसोबत असं क्लॅश नाही होत. सेपरेट बॉर्डर दिसते, ज्वेलरी वेगळी दिसते, नाही तर मग खूप असं भरलेलं वाटतं. म्हणजे पर्सनली मला ते आवडत नाही. सो मला समजत नाही की मी केस कसे बांधू. खरं तर मला सुट्टेच ठेवायची जाम इच्छा होते. सो मी नॉर्मल असं रोल करून ना वर असं नाही घेऊन जाणार आहे, जरा असं खाली असं बांधणार आहे बिकॉज मला गजरा पण लावायचा आहे. ओके, सो मी काय करते आता, दोन्ही साईडने ना गजऱ्याचे टाय करून घेतलेत आणि जे टाय केलेत ना त्यालाच असं पिन्स लावलेत. सो ह्याला जस्ट मी असं आता इथे टक करणार. थोडंसं खाली लागलं आहे बट जाऊ दे, यश आल्यावरती बघता येईल. सो ज्वेलरीसाठी मी खूप एक्सायटेड आहे. तर हा सेट मला मिळाला एका इंस्टाग्राम स्टोअरमधून, पोशाख ज्वेल्स म्हणून आहे. मी खाली टॅग करेल. हे चोकर आहे, जाम सुंदर चोकर आहे. इयरिंगसाठी माझ्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. एक या चोकरवरचा सेट आहे जो असा झुमका टाईप आहे आणि एक ह्याच्यावरचा आहे असा. वाटतं की आय विल गो विथ दिस बिकॉज हे खूप जास्त वाटतंय. आणि मी लिपस्टिक ॲज युजल नॉर्मल ब्राऊनच लावणार आहे, न्यूट्रल ब्राऊन. कारण इतकं सगळं चाललं आहे ना, स्मोकी आईज देन ज्वेलरी, तर मग अजून मला बोल्ड लुक नको आहे. सो दिस इज माय कम्प्लीट लुक. ॲक्च्युली हा अख्खा लुकला ना या सेटने 4 चांद लावलेत आणि साडी पण एकदम सुंदर वाटते. ही मी नित्यकला शॉपमधून घेतली, पुण्याला आहे. त्यांचं इंस्टाग्राम स्टोअर पण आहे, मी खाली टॅग करेल. आणि नेक्स्ट पार्टमध्ये मी साडी ड्रेपिंग दाखवणार आहे. सो फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.